विचारमंचावरती प्रमुख होण्याचा आग्रह दिलेला आहे. त्यांचं काळामध्ये स्वागत करूया. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. परंपरेनुसार आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. परिवर्तन साहित्य परिषदेच्या वतीने बाहेरमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना मध्ये घ्यायचं आहे. त्यांना इथे स्थानपूर्ण करायचं आहे. या ठिकाणी माननीय अर्जुन कोकड सर स्वागताध्यक्ष, आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष अमोल बागुल यांचा सत्कार करताय. अमोल बागुल हे दोन या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. ते येवला या ठिकाणी सुद्धा मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे. मागे बसलेल्या मुलांना एक सूचना आहे, त्यांनी पुढे बसायचं आहे. पुढच्या रांगेमध्ये बसायचं आहे. मागे जे बसलेली मुलं आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. आजचे प्रमुख वक्ते जे मुलं आहेत, माननीय विनोद शिरसाट सर यांचा सत्कार माननीय परिवर्तन संस्थेचे सदस्य प्राध्यापक ते माननीय राकेश वानखेडे सरांचा सत्कार अविनाश गायकवाड सर मुंबईहून आता आलेले आहे. त्यांचं स्वागत ते राकेश वानखेडे सरांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद सर. प्राध्यापक गंगाधर आहे करतात. धन्यवाद सर. आपण सर्व सन्माननीय व्यक्तींनी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आजच्या परिसंवादाच्या आधी या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मिलिंद गुंजाळ यांना आमंत्रित करतोय. मिलिंद गुंजाळ यांनी आजच्या वक्त्यांचा आणि परिचय करून द्यावा. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 13वे परिवर्तन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आजच्या या द्वितीय पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं मी मिलिंद गुंजाळ मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या ह्या सत्रामध्ये AI या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अमोल मंदाकिनी प्रभाकर बागुल सर यांचे या ठिकाणी मंचावर आगमन झालेले आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे राकेश काळू वानखेडे सर, त्याचबरोबर बीज भाषक असलेले सन्माननीय विनोद शिरसाट सर, त्याचबरोबर आपल्या आजच्या या AI तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आपल्याशी हितगुज साधण्यासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका साहित्यिक सन्माननीय डॉक्टर प्रतिभाताई जाधव मॅडम यांचे या मंचावर आगमन झालेले आहेत. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय
अमोल बागुल साहेब यांचा थोडक्यात परिचय आपल्या समोर या ठिकाणी मी देत आहे. सन्माननीय बागुल साहेब हे दैनिक सकाळच्या नाशिक आवृत्तीचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे MPSC या परीक्षा पास होऊन ते आपल्या मुख्याधिकारी पदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी नांदेड, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, तळोदा, जळगाव, भुसावळ, धुळे, आपल्या येवला, शिरपूर अशा विविध पंचायत समितीमध्ये त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत काम केलेलं आहे. आज ते नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय उपायुक्त म्हणून नगर विकास मध्ये ते काम करत आहेत. त्यांच्या कार्यकालामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे त्यांनी कामकाज केल्याबद्दल त्यांना 2015चा उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार म्हणून त्यांना गौरवित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आपली ही येवल्याची जी ऐतिहासिक भूमी आहे ती मुक्तिभूमी, या मुक्तिभूमीसाठी त्यांनी 10 एकराची जमीन मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग त्यांचा या ठिकाणी होता. त्याचबरोबर रमाई आवास योजना, नवयुक्त मुख्याधिकारी यांचे प्रशिक्षण या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय अनमोल अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक कार्यात देखील प्रचंड आवड असलेले आपले सन्माननीय बागुल साहेब यांनी नाशिक जिल्ह्यात प्रागतिक विचाराच्या चळवळीची संलग्न असलेल्या अनेक चळवळी त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी अनेक काव्यलेखन, कथालेखन, समीक्षा लेखन, वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये कविता लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. साहित्य गंध या संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय फुले आंबेडकरी साहित्य मेळावा 2000 चे सहसचिव म्हणून त्यांनी कार्य केले आहे आणि त्यांनी अनेक प्रकारचे काव्य संग्रह देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये ऋतूंचे मृत्यू पत्र हा गौरव प्रकाश म्हणून त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने विशाखा पुरस्कार त्यांना सन्मान केला आहे. असे हे आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे जे बीज भाषक आहेत सन्माननीय विनोद शिरसाट साहेब, त्यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. सन्माननीय शिरसाट साहेबांनी पत्रकारिता आणि संपादनामध्ये साधना साप्ताहिकाचे ते मुख्य संपादक म्हणून त्यांनी 2013 पासून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी राजकारण, समाजकारण या विषयावर विपुल प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्नावर सखोल अशा प्रकारचे विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलं आहे. त्यांनी अनेक प्रकारचे पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यामध्ये विज्ञानाने मला काय दिले, केशवरावांच्या मुलाखती त्यांनी संपादित केल्या आहे. त्याबरोबर देव तेथीची जाणावा, आम्ही घर धन, सम्यक सकारात्मक आणि इतर काही लेखन त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. त्याचबरोबर थिंक बँकच्या माध्यमातून त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयावर व्हिडिओ विश्लेषण देखील केले आहे. त्याचबरोबर अक्षरनामा यासारख्या व्यासपीठावर त्यांनी लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर एक मराठी साहित्य आणि पत्रकारिता एक महत्वाचं नाव म्हणून आणि त्यांचं सखोल लेखन आणि विचार एक सामाजिक जाणीवेसाठी ओळख म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. असे सन्माननीय आजच्या बीज भाषक असलेले शिरसाट साहेब यांचा या ठिकाणी परिचय आपल्या समोर ठेवलेला आहे. त्याचबरोबर आजच्या AI तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आपल्याशी हितगुज साधण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राकेशजी वानखेडे साहेब यांचा देखील अल्पसा परिचय आपल्या समोर ठेवतो आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये पुन्हा शंभू 2011, पुरोगामी 2015, गिनीपिग 2021, 1, 2, 3, 4 2021 आणि अनेक प्रकारचे अनियतकालिकांमध्ये त्यांचं प्रबोधन नावाचं जे संपादकामध्ये त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कादंबरीकार भालचंद्र नेमाडे साहेब यांच्या हिंदू एक सामाजिक समस्येचा कादंबरी त्यांनी चिकित्सा देखील केल्या आहेत आणि एक वैचारिक बाजू असलेले लेखन आणि साहित्यामध्ये प्रचंड मोठं योगदान असलेले वानखेडे साहेब यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या व्याख्यात्या आहे सन्माननीय डॉक्टर प्रतिभाताई जाधव. तसं पाहिलं गेलं तर प्रतिभाताईंचं
आपल्याला खूप मोठा परिचय आहे, कारण त्यांचे अनेक एक बातमी प्रयोग आपल्या सर्वांनी अनुभवलेले आहेत. अनेक समीक्षक, वक्ता, साहित्यिक, एक बातमी कलाकार, कथाकथनकार आणि निवेदिका म्हणून प्रतिभाताई जाधव यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांनी मी जिजाऊ बोलते, त्याचबरोबर मी सावित्री बोलते आणि मी अरुणा बोलते अशा प्रकारच्या एक बातमी त्या आपल्या सादर करत असतात. आणि सुंदर अशा प्रकारचं जिजाऊचं, सावित्रीचं चरित्र हे समाज माध्यमावर समोर ठेवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्या अनेक प्रकारचे काव्यसंग्रह, कथासंग्रह त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्काराची भरपूर मोठी यादी आहे, पण काही थोड्याशा पुरस्कारांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं यथोचित आहे. म्हणून लोककवी वामनदादा कर्डक त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी मिळाले आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संस्कृती अकादमी मंडळातील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळक त्यांना राज्य पुरस्कार देखील मिळाले आहेत. आणि आज सध्या विचार पेरत जाऊ या वैचारिक संपादित अशा प्रकारचा लेख संग्रह त्यांची मालिका सुरू आहे. विचार पेरत जाऊ, मला वाटतं दर रविवारी ती मालिका त्यांची प्रसारित त्या ठिकाणी होत असते. आणि अशा प्रकारचे हे सगळे मान्यवर यांच्या कार्याच्या बद्दल, परिचयाच्या बद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे, परंतु वेळेच्या अभावी हे सर्व मान्यवर ख्यातनाम लेखक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी वेळेचं बंधन ठेवून या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मी अल्पसा परिचय देऊ इच्छितो. आणि यानंतर त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या विचारांचा आपल्याला परिचय या ठिकाणी होणार आहे. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. आपण सर्व मान्यवरांचा सविस्तर असा परिचय सर्व श्रोत्यांना उठवून दिला, त्यामुळे ह्या मंचाची एक शोभा वाढलेली आहे. आजच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जे काही घडत आहे त्याबद्दल चर्चा होणं, कारण या ठिकाणी स्टेजवरती, स्टेजच्या पुढेही जे बसलेले आहेत त्यांनी पुस्तकं वाचून आपली विद्वत्ता वाढवलेली आहे. पण आताच्या नवीन पिढीला याच्या जगात काय काय बदल होत आहे हे आपल्याला सविस्तर सांगण्यासाठी मी आजचे माननीय बीजभाषण करणारे विनोद शिक्षक सर, सादरा संपादक आणि इतर कार्य त्यांनी मोठं आहे, त्यांचा आज आपण बीजभाषणाला सुरुवात करूया. माननीय विनोद शिक्षक सर यांना मी करतो. आत्ताच्या या सत्राचे अध्यक्ष अमोल बागुल, माझ्यानंतर जे दोन वक्ते बोलणार आहेत ते राकेशजी, प्रतिभाताई, सभागृहात उपस्थित असलेले या संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर शेलार, कार्याध्यक्ष अर्जुनराव कोकाटे आणि कार्यवाह गंगाधर आहिरे, अन्य सर्व उपस्थित संयोजक आणि माझ्या तरुण मित्रांनो. 4 वक्ते आहेत. 1.5 तासाचं सत्र आहे. ऑलरेडी थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे बीजे भाषण 15 ते 20 मिनिटं यापेक्षा लांबवणं हे कोणत्याच अर्थाने योग्य ठरणार नाही. मोबाईलवर मी 15 मिनिटाची बेल लावलेली आहे, पण ती नाहीच वाचली तर अध्यक्षांना विनंती करतो की त्याने मला आठवण करून द्यावी, कारण बेल लावलेली आहे ती सुद्धा AI वरच आहे आणि क्वचित कधीतरी गडबड होऊ शकते. AI गडबड नाही करत, माणूस थोडीफार करू शकतो. उदाहरणार्थ मी AM च्या ऐवजी PM लावलेला असेल तर गडबड होऊ शकते. साहजिकच जर मी 20 मिनिटं घेणार असेल जास्तीत जास्त आणि मी जर 10 मुद्दे माझ्या कागदावर पॉईंट स्वरूपात, बुलेट पॉईंट लिहून आणलेले असतील तर प्रत्येक मुद्द्यासाठी मला 2 मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ मिळणार नाही. आणि त्यातला प्रत्येक मुद्दा हा 1-1 तास विश्लेषण करावा अशा प्रकारचा आहे. म्हणजे सर्वसामान्य वाचकाने, लेखकाने, संपादकांनी सुद्धा एका मुद्द्यावर 1 तास बोलावं इतका ऐवज आहे. आणि या विषयातले जे कोणी एक्सपर्ट असतील त्यांच्याकडे तर खूपच जास्त आहे. सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की AI हा विषय तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या जीवनाला व्यापून टाकणार आहे. त्या संदर्भात खूप समज आहेत, गैरसमज आहेत, खूप मोठ्या आशा आहेत, आकांक्षा आहेत, भ्रम पण आहेत.
याचा वापर आपण सर्वजण करतोय, परंतु तरीही अधिकारवाणीने कुणीतरी बोलावं आणि ते सर्वांनी मान्य करावं असं खूप कमी वेळा घडत आहे. याचे जे कोणी एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, विशेषज्ञ आहेत, त्यांच्या बाबतही घडतं. आणि जे कोणी विशेषज्ञ नाहीत त्या अर्थाने आम्ही चौघेही याचे विशेषज्ञ नाही आहेत. म्हणजे त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले जे कोणी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा मतभिन्नता आहे. त्यामुळे आमच्याकडून प्रत्येकाकडून थोडे वेगवेगळे आयाम आले तर त्यात काही आश्चर्य वाटावं असं नाही. मी म्हणालो तसं की 10 मुद्दे अगदी थोडक्यात पटपट पटपट सांगून मोकळा होतो. आणि बीजे भाषेने म्हटल्यानंतर थोड्या बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना त्या स्पष्ट व्हाव्यात असा आपला हेतू आहे. मुळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा जो AI चा लॉंग फॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे आर्टिफिशियल आणि दुसरा आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्सला मराठीमध्ये बुद्धिमत्ता असं आपण म्हणू शकतो आणि आर्टिफिशियलला कृत्रिम असं म्हणतो. मुळात बुद्धिमत्ता ही माणसाची आहे, प्रत्येक प्राण्याची पण असतेच, परंतु माणसाचं वर्णन अन्य कुठल्याही प्राण्यांच्या पेक्षा कोणत्या एका बाबतीत वेगळं करता येईल तर माणूस प्राणी हा जगातल्या अन्य सर्व प्राण्यांच्या पेक्षा जास्त बुद्धिमान आहे. अन्य प्राणी शक्तिशाली असतील, जास्त काळ जगणारे असतील, जास्त वेगवान धावणारे असतील, जास्त हिंसक असू शकतील. अन्य प्राण्यांची आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत माणसापेक्षा, परंतु माणूस जेवढा बुद्धिमान प्राणी आहे तेवढा अन्य कुठलाही प्राणी नाही. याचा पुरावा काय आहे? तर याचा पुरावा माणसाचं सिव्हिलायझेशन झालं, माणसाची संस्कृतीचा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे तसं अन्य कुठल्याही प्राण्याचं नाही. वाघ, सिंह, हत्ती 1000 वर्षापूर्वी जसे राहत होते, जे खात होते तशाच प्रकारे आज राहतात. अन्य सगळे प्राणी कोणीही कपडे घालायला शिकलेलं नाही, कोणाची भाषा विकसित झालेली नाही, कोणीही वेगळी घरं बांधलेली नाही आहेत वेगवेगळ्या प्रकारची, कोणीही प्रवासासाठी वेगळी साधनं मिळवलेली नाही. माणसाने हे सगळं केलेलं. ते कशाच्या बळावर? तर माणसाच्या मेंदूच्या बळावर. प्राणी बाकीचे कितीही वजनाने मोठे असतील, उंचीने मोठे असतील, परंतु मेंदू मात्र सगळ्यात मोठा कोणाचा? आकाराने पण वजनाने पण तर माणूस नावाच्या प्राण्याचा. हत्तीचा सुद्धा मेंदू माणसाच्या लहान मुलाच्या इतका सुद्धा मोठा नसतो. बाकी मी त्याच्या तपशिलात जायची गरज नाही. नुसता आकार आणि वजन या बाबतीत सुद्धा मानवी मेंदू हा जगातल्या सर्व प्राण्यांच्या पेक्षा सर्वात मोठा आहे. आणि त्याच्यात असलेली ताकद, वेगळ्या अर्थाने ताकद म्हणून क्षमता म्हणून, जास्त नेमका शब्द, विचार करण्याची, पुनर्विचार करण्याची, निरीक्षण करण्याची, अर्थ लावण्याची, विश्लेषण करण्याची, निष्कर्ष करण्याची, ते निष्कर्ष पुन्हा तपासून पाहण्याची, दुसऱ्याशी रिलेट करण्याची, समजून घेण्याची, समजावून देण्याची, ही आणि या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत ह्या माणूस प्राण्याच्या अन्य कुठल्याही प्राण्यांच्या पेक्षा काही लाख कोटी कोटी पटीने जास्त आहे. म्हणून मानवाचं सिव्हिलायझेशन झालं आणि अन्य प्राण्यांचं तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही. तर माणसाकडे बुद्धिमत्ता आहे आणि बुद्धिमत्तेचं केंद्र ब्रेन आहे. खरं तर मानवी शरीराचं आणि सगळ्या जगण्याचंच आहे, पण आता आपण मर्यादित अर्थाने बोलतोय. तर या माणसाकडे असलेली ही जी बुद्धिमत्ता आहे त्याला लिमिटेशन्स नाही. त्याने किती महान आणि प्रचंड पराक्रम केले हे परत आपण नव्याने इथं उजळणी काढण्याची गरज नाही. तर असा एक प्रयत्न साधारणतः 1956 पासून अगदी ठळकपणे सुरू झाला की माणूस जे जे करू शकतो किंवा जे जे करतो ते ते कृत्रिमपणे केलं जाऊ शकतं का. 1956च्या आधी सुद्धा खूप वेगवेगळे प्रयत्न होत होते, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित होत आले. पण 1956 मध्ये अमेरिकेत रीतसरपणे एक ब्रँच सुरू केली गेली, डिसिप्लिन ज्याला आपण म्हणू, विद्यापीठीय शाखा म्हणू, विद्याशाखा म्हणू. तर ती शाखा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी बुद्धिमत्ता आहे, पण माणूस जे जे करतो ते ते कृत्रिमपणे करता येऊ शकेल का. तंत्रज्ञानाचा वापर करून, कम्प्युटरचा वापर करून. आणि 56 पासून आतापर्यंत म्हणजे गेली 80 वर्ष त्याच्यावर
खऱ्या अर्थाने त्याला जर एक मोठी गती मिळाली असेल तर 1990 नंतर आणि आपल्या तुमच्या माझ्या चर्चेमध्ये AI हा शब्द मोठ्या प्रमाणात परिचयाचा झाला असेल ते गेल्या 5 वर्षात 2020 नंतर. परंतु 80 वर्ष हे काम चालू आहे. विशेषतः 56 पासून तर 1980 पर्यंत म्हणजे पहिली 25 वर्ष अमेरिकेने, इंग्लंडने आणि युरोपातल्या अनेक राष्ट्रांनी AIच्या संदर्भात प्रचंड पैसा खर्च केला. प्रचंड विकसित होण्यासाठी. जसं अमेरिकेने 1950च्या दशकामध्ये 50च्या नंतर चंद्रावर माणूस पोहोचवण्यासाठी खूप प्रचंड संशोधनासाठी पैसा खर्च केला आणि त्याच्या आधी 1940च्या दशकामध्ये अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरोपातल्या काही राष्ट्रांनी प्रचंड पैसा खर्च केला. तसं अणुबॉम्बच्या नंतर चंद्रावर माणूस उतरवणं आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा होता तो कृत्रिम बुद्धिमत्ता. मला वाटतं की एक थोडी ब्रीफ आउटलाईन लक्षात आली की मी त्याच्या आणखी खोलात जाणं गरजेचं आहे. तर माणसाचा मेंदू जे जे करतो ते कृत्रिमपणे करता येईल का, तेव्हाही त्यांना माहित होतं की बऱ्याच मर्यादा येणार आहेत. तरीही जास्तीत जास्त किती करता येईल. खूप वेगवेगळे प्रयोग झाले आणि असं लक्षात आलं की आपण समजतो त्याच्या काही अंश सुद्धा नाही किंवा .नॉट समथिंग इतकं कमी सुद्धा माणूस जे करतो तेवढं कृत्रिम बुद्धिमत्तेला करता येणं शक्य नाही. मग 1980 नंतर त्याच्यावरचा पैसा खर्च करणं, अभ्यास संशोधन कमी करण्यात आलं आणि 2000 नंतर पुन्हा ते वाढत गेलं. त्याची कारणं आहेत 2000 नंतर का वाढलं, तर बाकी विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या स्तरावर खूप वेगवेगळे शोध लागले. तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आलं आणि म्हणून मग कृत्रिम बुद्धिमत्तेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आली आणि गेल्या 5 वर्षात आपण ती खूपच तळागाळापर्यंत पोहोचल्याचं पाहतो. आपल्या वापरामध्ये AI किती आहे याची आपण गेली 5 वर्ष करतो, पण तुमच्या माझ्या वापरामध्ये गेले 80 वर्षे AI आहे खूप वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून. आता सुद्धा आपण या मोबाईलचा जो वापर करतो त्याच्यातले जवळपास सगळे ऍप्लिकेशन्स, काही थोडे आपण सोडले तर हे AIचे आहेत. पण मोबाईल तर आपण गेली 15-20 वर्ष वापरतो, चर्चा तर आपण गेली 5 वर्ष करतोय. तर AIची गंमत अशी आहे की जे जे ऍप्लिकेशन्स खूप परिचयाचे होतात, तुमच्या माझ्या सार्वत्रिक होतात, ते AIचे नाहीत असं आपण गृहीत धरून पुढे चालायला लागतो. तंत्रज्ञानाच्या बाबत सुद्धा असं होतं. काही गोष्टी खूप सहजासहजी स्वीकारल्या जातात, दैनंदिन जीवनाचा भाग बनतात, तेव्हा ते तंत्रज्ञान नाही असं आपल्याला वाटतं. उदाहरणार्थ आपला एक शर्ट तयार करणं हे खरं तर जेव्हा केव्हा उदयाला आला शर्ट किंवा पॅन्ट, तेव्हा तंत्रज्ञानाने केलेली ती क्रांती होती की माणसाला कपडे घालता यायला लागलेत. कपडे कसे शिवायचे, लांब कशाला, नुसती आपल्या शर्टची गुंडी किंवा एखादी युपिन हे सुद्धा तंत्रज्ञान होतं. आणि जेव्हा केव्हा शोध लागला तेव्हा त्यावेळच्या माणसांना हर्षोल्लास झालेला होता. पण आज आपण गुंडीला किंवा युपिनला किंवा शर्ट आणि पॅन्टला तंत्रज्ञानाचा भाग मानत नाही, इतकं आपण ते स्वीकारलं. तसंच मोबाईल मधल्या हजारो ऍप्लिकेशनचा संबंध हा AIशी आहे. आपण ते AIशी जोडतोच असं नाही, खूप परिचयाचं झालंय म्हणून. मग आपण AI कशाला जोडतो, तर जे एकदम नवीन आढळलंय आणि तुमच्या माझ्या जीवनात काहीतरी वेगळा हस्तक्षेप करत आहे, चकित करून जात आहे, त्याला आपण AI म्हणतो. वस्तुतः तसं नाही. कदाचित अजून 20 वर्षानंतर ChatGPT वर जे काही केलं जातं ते AIचा भाग मानला जाणार नाही, ते इतकं स्वीकारलं जाईल. मानवी बुद्धिमत्ता काय करते, कशाच्या बळावर विश्लेषण करते, निष्कर्ष काढते, निर्णय घेते. तर माणसाच्याकडे असलेला डेटा, आपण जन्माला आल्यापासून जो काही डेटा मिळवलेला असतो, वेगवेगळे आवाज, वेगवेगळे दृश्य, चित्र, शब्द, वाक्य, त्याच्यातली सगळी गुंतागुंत. भाषा शिकतो तेव्हा माणूस किती प्रचंड गुंतागुंतीचं काम माणसाचा मेंदू करत असेल याची कल्पना करा. म्हणजे माणसाला जन्मतः फक्त आवाज काढता येतात, परंतु भाषा नावाचं सगळं गुंतागुंतीचं प्रकरण 5 वर्षांचं मूल आत्मसात करतो आणि अचूक शब्द आणि वाक्य उच्चारू शकतं. एवढंच नाही तर योग्य प्रकारे वापर करू शकतं, योग्य ऐकून सांगू शकतं, काही बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतं आणि पुढच्या 5-10 वर्षात तर खूपच मोठ्या प्रमाणात. तर माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे प्रचंड डेटा साठवण्याची क्षमता मेंदूमध्ये असते, प्रचंड ह्यूज.
त्या प्रचंडची व्याप्ती पण आपण नीट लक्षात घेऊ शकणार नाही इतका, कारण आपण खूप सर्रास प्रचंड अतिशय शब्द वापरतो, तर त्यापेक्षा कित्येक पट. तर हा सगळा डेटा ब्रेनमध्ये साठवलेला असतो आणि तो केवळ शब्द आणि वाक्य नाही, तर आवाजाच्या माध्यमातून घेतलेल्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून. आणि म्हणून माणूस काही निर्णय घेतो, निष्कर्ष काढतो, विश्लेषण करतो, योग्य आहे करतो. जर माणसाच्या मेंदूचं म्हणजे बुद्धिमत्तेचं बलस्थान किंवा बुद्धिमत्ता कशावर काम करते, तर डेटावर काम करते. तर साहजिकच कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे सुद्धा डेटावरच काम करते. माणूस जन्माला आल्यापासून पुढच्या त्याच्या मरेपर्यंतच्या काय 60, 70, 80 वर्षात मी म्हणालो तसं आणि डेटामध्ये सगळं येतं. म्हणजे आता आपण कार्यक्रम सुरू केल्यानंतर ह्या सगळ्या फाईल जर डेटाच्या जर रेकॉर्डवर आणायचं असेल तर आता एवढ्यापर्यंतच्या वेळात 200 पानं डेटा होऊ शकतो. आता आमचे 20 मिनिटाचं जे काय आहे ना, सगळे ऑब्झर्वेशन घेतले तर 200 पानांचा डेटा आरामात होईल. असं माणूस जन्माला आल्यापासून किती तर ह्या डेटा हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे सुद्धा पंधरा मिनिट इथं संपले माझी, पण गेलो 5-7 मिनिट. तर डेटाच्या आधारावरच कृत्रिम बुद्धिमत्ता काम करते. फक्त एक आहे की माणूस जन्माला कसा येतो आणि त्याचा मेंदू कसा काम करतो याबद्दल जगामध्ये अजून संशोधन झालेलं नाही. माणसाच्या मेंदूवर किती संशोधन झालंय? पुण्यामधले एक मोठे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. खरं तर अगदी भारतातल्या टॉप 10 न्यूरोसर्जन मधले एक म्हणावं असेल, चारुदत्त आपटे. त्यांनी हजारो ब्रेनच्या सर्जरी केलेल्या आहेत. काहीतरी 8 किंवा 10 हजार लोकांच्या सर्जरी त्यांनी केल्या. त्यांच्याशी माझा गेल्या 2-3 वर्षात वेगवेगळ्या वेळी संबंध आला आणि ती साधना नियमितपणे वाचतात म्हणून जरा जास्त जवळकीने संवाद होतो. ते असं म्हणाले की मेंदूमध्ये कुठे काही बिघाड झालेला असेल तर तो आम्हाला कळतो. कुठे झालाय आणि काय झालाय एवढंच कळतो. तो कशामुळे झालाय हे सांगता येत नाही. कशामुळे दुरुस्त होईल का होणार नाही हे सांगता येत नाही. हा बिघाड किती काळापूर्वी झाला हे सांगता येत नाही. त्याही पुढे जाऊन त्यांनी एक वाक्य असं उच्चारलं की महासागरातला एक लोटा उचलून पाणी जर कोणाच्या हातात दिलं ते जेवढं काही असेल तेवढंच नॉलेज मेंदूच्या महासागराबद्दल मेडिकल सायन्सला किंवा जगातल्या वैज्ञानिकांना आहे. महासागरातला एक लोटा पाणी जेवढं काही आहे तेवढंच नॉलेज मानवी मेंदूबद्दल या विश्वातील आतापर्यंतच्या सर्व वैज्ञानिकांच्याकडे आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की AI आणि माणूस याच्यामध्ये किती फरक. AI काय करू शकतो त्याचं वर्णन मी सुरुवातीला तुम्ही जर रिलेट केलं तर कळेल की अन्य प्राणी कोणी 200 वर्ष जगत असतील, अन्य प्राणी 200 किलोमीटर वेगाने धावत असतील, अन्य काही प्राणी इतके प्रचंड शक्तिशाली आहेत की 10 क्विंटलचं वजन उचलत असतील. त्या वेगळ्या क्षमता आहेत, पण ब्रेनची क्षमता नाही अन्य प्राण्यांची. तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अन्य प्राण्यांनी जशी कामं करत आली तशा प्रकारची शक्तिशाली कितीतरी पट शक्तिशाली कामं AI करू शकेल. परंतु माणूस जे काम करतो त्याच्या काही अंश सुद्धा काम AI करू शकणार नाही. एकूण माणूस करू शकतो ते आणि एकूण AI करू शकतो ते. AI माणसाच्या काही गोष्टी कित्येक पट वेगाने आणि अचूकतेने पण करू शकतो, पण एकूणात गोळाबिरीज केली तर असा आपला तो मुद्दा आहे. तो तुम्ही महासागर आणि लोटा हे उदाहरण जर स्वतः कल्पकता लढवली तर तुम्हाला ती जास्त चांगलं करता येईल. स्वाभाविकच डेटाच्या आधारावर जर AI काम करत असेल तर तो डेटा प्रचंड डेटा एकत्र करणं, वर्गीकरण करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याच्यावर निष्कर्ष काढणं, त्याच्यावरून काही एक बोध घेणं आणि नवा डेटा आला की तो घेतलेला बोध ह्या नव्या डेटाला अप्लाय करणं, त्याच्यातून काही एक नव्या पद्धतीने मांडणी करणं हे काम कृत्रिम बुद्धिमत्ता AI चांगल्या प्रकारे करू शकतोय, मोठ्या गतीने करू शकतोय. परंतु माणूस काहीतरी एक नीती नियम बनवतो. माणसाच्या मनात काही एक भावना आहे. या संदर्भात AI कडे 0 आहे. अगदी त्याच्याकडे खूप तपशिलात जात नाही, एक वाक्य सांगतो आणि पुढे सरकतो. AI कडे कॉमन सेन्स नाही.
माणसाकडे कॉमन सेन्स आहे. अशिक्षित असो, साक्षर असो, श्रीमंत असो, गरीब असो, कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्सचा पुन्हा एकदा तुम्ही विस्तार करून कॉमन सेन्स ही किती म्हटलं तर खूप दुर्मिळ, म्हटलं तर व्हॅल्युएबल गोष्ट आहे. आणि ही इतकी व्हॅल्युएबल गोष्ट, इतकी दुर्मिळ गोष्ट आणि इतकी साधी गोष्ट, तिन्ही शब्द वापरू शकता, ही एआयकडे नाही आहे. त्यामुळे एआयच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट होतात. डेटाच्या बळावर काम करतोय, जसं माणसाने अन्य प्राण्यांचा उपयोग करून घेतला. म्हणजे तंत्रज्ञान येण्यापूर्वी माणसाचं शेती करण्यापासून तर प्रवास करण्यापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर केला. खाण्यापासून तर काय म्हणू, आनंददायक खेळ घडून आणणं, शर्यती घडून आणणं, इथपर्यंत माणसाच्या आयुष्यामध्ये प्राणी होते. आपण आता असं म्हणू की प्राण्यांचा वापर करून माणसाने आपलं जीवन सुखकर केलं. तसंच एआयच्या माध्यमातून माणूस आता आपलं जीवन अधिकाधिक सुखकर करत आलेला आहे. विज्ञान शाप की वरदान याबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. एआयचा संदर्भ घेताना तुम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान, अगदी प्राथमिक स्तरावरचं विज्ञान याच्याशी पण स्वतःला जरा रिलेट करून पहा. आणि आपण सतत असं बोलत आलो की विज्ञानाचे अनेक नुकसान होत असेल, शाप कुठे कुठे ठरत आहे, पण अंतिमतः ते कसं वरदान आहे आपण सगळ्यांनी निबंध लिहिले. एआयच्या बद्दल असंच आहे. एआयमुळे किती किती नुकसान होत आहे, काय तोटे होतात, शिक्षक सांगतील आमचे विद्यार्थी कसं वागतात, पत्रकार सांगतील की आमचे वार्ताहर कशा प्रकारे बातम्या देतात, मोठे अकॅडमिक क्षेत्रातले लोक सांगतील आमचे PhD होल्डर ज्यांना संशोधन करायला सांगितलंय ते एआयचा वापर करून काय गडबडी करतात. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही वैज्ञानिक पण सांगतील की हे या माणसाने स्वतःचं संशोधन केलेलं नाही, ते एआयच्या माध्यमातून आलेलं आहे. परंतु हे असं असलं तरीही अंतिमतः तुमचं माझं जीवन सुखकर करण्यासाठी विज्ञानाने जसा एक रोल निभावलेला आहे तसाच एआयने निभावलेला आहे. एक दोन छोटी उदाहरणं देतो. फार पूर्वी जेव्हा घोडागाडी किंवा बैलगाडी होती आणि तिथे टांगा आला, चाकं आली, टांगा हा अधिक वेगाने दौडू शकतो बैलगाडीपेक्षा, घोडागाडी, कारण बैलापेक्षा घोडा अधिक वेगाने पळतो आणि बैलगाडीपेक्षा टांगा, त्याची चाकं आणि त्यात जे काही बनवलेलं असतं त्याची अधिक गती असते. तर बैलगाड्याने जे कोणी लोक प्रवास करत होते किंवा बैलगाड्याने वाहतूक करत होते त्यांनी निषेध केला होता टांगेवाल्यांचा. त्यांनी मोर्चा आंदोलनं काढली होती टांगेवाल्यांच्या विरुद्ध. टांगेवाले खूप चांगलं काम करत होते आणि तेव्हा रिक्षा आल्या 3 चाकी, तेव्हा टांगेवाल्यांनी संप केलेला आहे. पुण्यात केलेला आहे आणि विदेशात पण केलेला आहे, UK मध्ये पण केलेला आहे, इंग्लंडमध्ये, की यांच्या हे आल्यामुळे आमचं असं नुकसान होत आहे. नुसतं आमचं नुकसान होतं असं नाही, ते हे कसं घातक आहे, पर्यावरणाला हे कसे मारक आहेत इथपासून तर ते त्यांचे वेगवेगळे काहीतरी रिक्षामधून दूरच निघतोय, पेट्रोलच असं होत आहे, रस्ते त्यासाठी डांबरी करावे लागतील, हे समाजाला कसं उपकारक नाहीये, रोजगाराच्या बाबत काय होतंय. रिक्षाच्या नंतर 6 सीटर रिक्षा आल्या तेव्हा सुद्धा 3 चाकी रिक्षावाल्यांनी आंदोलन केलं होतं. आणि आता अलीकडच्या काळात ओला आणि उबर आल्या तेव्हा रिक्षावाल्यांनी पण आंदोलन केलं. उद्या यापेक्षा अधिक जर काही आलं, उदाहरणार्थ हवेतून जाणाऱ्या टॅक्सी आल्या तर ओला उबरवाले पण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन निषेध व्यक्त करतात. आणि प्रत्येक वेळी आपला समाज त्याच्याशी ऍडजस्ट करून घेऊन पुढे पुढे आलेला आहे. आपण त्याचं स्वागत केलेलं आहे. कम्प्युटर आला तेव्हा बँकामधल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आणि अनेक पुरोगामी संस्था आणि संघटनांनी त्याला विरोध केला होता की बँका आल्या की आमचे रोजगार कमी होतील. आता एआय आल्यामुळे अशाच प्रकारची चर्चा सर्वत्र चालू आहे. एआय आल्यामुळे आमचं काय होतं. आपण ओला आणि उबर वापरतो गेली काही वर्ष, ते सगळं एआय तंत्रज्ञानावर आधारित आहे. आपल्याला लक्षातही नसतं बऱ्याच वेळा, पण एआय वर आधारित ओला आणि उबरची यंत्रणा काम करते आहे. मी डेटाचा उल्लेख केला मगाशी. डेटाच्या बाबत आणि मराठी साहित्य आणि एकूणच साहित्याच्या बाबतची काय स्थिती आहे ते मी शेवटच्या 3-4 मिनिटात सांगतो आणि थांबतो, कारण आपला हा विषय साहित्य संमेलनातला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर किती परिणाम होतो
याबद्दल माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल. डेटावर काम करणं, जर डेटा नसेल तर एआय काही काम करू शकत नाही. डेटा चुकीचा असेल तर एआय चुकीचं काम करतो. डेटा विपर्यास करणारा असेल तर तुमचं एआय पण विपर्यास स्वरूपाची उत्तरं देऊ शकतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस UK त्यांनी जगातल्या काही प्रादेशिक भाषांच्या मधला डेटा मिळवण्यासाठी, विकत मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये प्रयत्न सुरू केले. भारतातल्या 8 भाषा त्यांनी निवडल्या की त्या भाषेतून डेटा कोणाला हवा आहे तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस UK ला. कशासाठी हवा आहे तर त्यांच्या एआय लर्निंगसाठी. मराठीसाठी त्यांनी 8 कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्येक 200 पानांच्या एका फाईलला $115 म्हणजे साधारणतः 10,000 रुपये ते देतात. त्यांना आतापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये फक्त 350 फाईल्स मिळाल्यात आणि त्यांनी त्याचे फक्त 35 लाख रुपये दिले. मराठी भाषा 11 कोटी लोकांची, इतके प्रकाशन संस्था, इतके नियतकालिक, त्यांना पाहिजे तसा डेटा, पुस्तकांचा, लेखांचा जो ऑथेंटिक आहे, क्रेडिबल आहे, अभ्यासपूर्ण आहे, निर्दोषत्वाच्या जवळ जाणार आहे, असा डेटा त्यांना एआय लर्निंगसाठी हवा आहे. त्यांना हवे आहेत 5,000 फाईल्स. त्यांना आत्ताशी मिळाल्या 350 फाईल्स. ते आम्ही दिलेले आहेत साधना साप्ताहिकाने आणि प्रकाशनाने. जर त्या फाईल्स त्यांना 6 महिन्यापूर्वी मिळाल्या असत्या तर त्यांचं ते सगळं काम 6 महिन्यापूर्वी झालं असतं की जे आज जेव्हा केव्हा त्यांना 5,000 फाईल्स मिळतील, एआयचं लर्निंग होईल, तेव्हा मराठीला त्याचा काहीतरी एक लाभ होईल आणि जो लाभ तुमच्या आमच्या सगळ्यांच्यापर्यंत येईल. म्हणजे आज तुम्हाला जर सर्च करायचं असेल की बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी तर एआय किती माहिती देऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? 5 वाक्य देईल, 10 वाक्य देईल, 15 वाक्य देईल. यापेक्षा जास्त माहिती एआय तुम्हाला देऊ शकत नाही. ती खरी का खोटी किती हा आणखी परत वेगळा भाग. याचं कारण एआय कडे मराठी भाषेतला बहिणाबाईंच्या विषयीचा डेटाच नाही आणि इंग्रजीमध्ये कोणी लिहिलेलंच नाही. लिहिलं असेल तरी एखादा अर्धा लेख असेल. त्यांना हवं आहे की मराठीमध्ये बहिणाबाई चौधरींच्या पासून सगळे मराठीतले जे कोणी साहित्यिक आहेत, त्याच्यातले काही अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे म्हणावे असे पण निघतील, काही खूपच लोकल असतील, या सगळ्यांच्या विषयी इथल्या मराठी माणसांनी जर टाईप केलं तर त्यांना कळावं. इंग्लिश मधल्या माणसांनी समजा बहिणाबाई चौधरींच्या विषयी माहिती घ्यायची ठरवली तर त्यांना माहिती मिळावी, निष्कर्ष मिळावे. एखाद्या आफ्रिकन कंट्री मधल्या एखाद्या विद्यापीठाने एखाद्या महिलेचं नाव विद्यापीठाला दिलंय आणि त्यांना शोध लागला की भारतामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे, तिथं खानदेश नावाचा प्रदेश आहे आणि तिथल्या एका विद्यापीठाला अशा एका बाईचं नाव दिलं की ती शाळेत कधी गेलेली नव्हती किंवा अगदीच 1ली 2री गेलेली असेल, तिच्या मृत्यूनंतर कविता संग्रह आला आणि जो मराठीचा माइलस्टोन मानला जातोय. तर हा काय फेनॉमेन आहे बाबा? एका निरक्षर बाईच्या नावाने एक विद्यापीठ. आम्हाला जरा समजून घ्यायचंय या बहिणाबाईंच्या विषयी, त्यांच्या कवितेविषयी. आणि ती कविता म्हटलं तर स्थानिक आहे की जी बाई 10-20 गावाच्या पलीकडे तिने जग कधी पाहिलेलं नसेल. अशा बाईच्या एकूण धारणा, एकूण संकल्पना, एकूण समज, एकूण आकलन ही वैश्विक आहे. हा काय फेनॉमेन आहे? तर हे आफ्रिका खंडातल्या कुठल्याही माणसाला, कुठल्याही भाषेतल्या माणसाला तेव्हाच कळू शकेल जेव्हा एआय मधून त्या प्रकारचा डेटा गेलेला असेल आणि तो डेटा इंग्लिशमध्ये नाही, अन्य भाषांच्या मध्ये नाही, मराठीमध्ये आहे, पण तो एआय पर्यंत गेलेला नाही. या उलट शेक्सपियर सारखा माणूस, शेक्सपियरवर चिक्का आहे. जगातल्या सगळ्या 200 देशांच्या मध्ये शेक्सपियरचा काही ना काही अनुवाद झालेला आहे आणि गेलेला आहे. परंतु शेक्सपियर विषयी एआय काय माहिती देऊ शकतो आता? तर इंग्लिशमध्ये जे काही आलेलं आहे ते, आणि इंग्लिशमध्ये चिक्का आहे प्रचंड. त्यामुळे आता एआय कडून जर तुम्हाला शेक्सपियर विषयीचं उत्तर घ्यायचे असतील तर तेच येणार, रिपिटेटिव्ह येणार, फार नवीन मिळणार नाही. म्हणजे आहे ते पण प्रचंड आहे, पण त्याच्या पलीकडचे मिळवायचं असेल तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला असं वाटतं की आता इंग्रजीमधलं नवीन काहीच नाहीये. जो आपल्याकडे डेटा आहे, आम्हाला मराठीमध्ये शेक्सपियर विषयी कोणी लिहिलंय का? तमिळमध्ये लिहिलंय का? कन्नडमध्ये लिहिलंय का? यांनी हॅमलेट नाटकाचा कसा विचार केला? हे एआयला जगातल्या प्रादेशिक भाषांमधला मजकूर आल्याशिवाय, आणि अर्थातच ट्रान्सलेशन होईल, त्यामुळे इंग्रजीमध्ये जाईल, वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये जाईल,
मराठीतला मजकूर मराठीतच उत्तर द्यायला पाहिजे असं नाही, तो कोणत्याही भाषेमध्ये जाऊ शकतो. आता मराठीची मी स्थिती सांगितली की 350 फाईल्स पण आपल्याकडे देता आलेल्या नाहीये, इतकी दुर्दैवी स्थिती आहे. लागतंय तरी काय, युनिकोडमध्ये ऑथेंटिक पद्धतीने एका थीम मधल्या फाईल्स त्या हव्या नाहीतच असंही नाहीये आपल्याकडे, पण त्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये नाहीये, देण्याच्या बद्दल फार अनुकूलता नाहीये, डेटा खूप आहे पण तो नीट आणलेलाच नाहीये, असे खूप त्याच्याबद्दल बोलता येईल. मी काही त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. परंतु आता आपल्याकडे एआयने किती प्रचंड क्षमता निर्माण करून दिल्या. तुम्ही व्हाईस टाईप करू शकता, म्हणजे टायपिंग करायची गरज नाही. कोणी म्हणेल की आता टाईप रायटर जे कोणी आहेत ते बेरोजगार झाले. ठीक आहे ना, टाईप रायटर बेरोजगार झाले, त्यांना आता बडवण्याची गरज नाही. पण टाईप रायटरला मराठी भाषेचं आकलन आहे, शब्दांचं आहे, लेखकांचं आहे, मजकुराचं आहे. तो उलट टायपिंग करून जे काही करू शकत होता, पैसे मिळवू शकत होता, काम करू शकत होता, त्याच्या 10 पट काम तो आता करू शकेल एआयच्या माध्यमातून, 1-2 तासाचं 4 तासाचं ट्रेनिंग घेऊन. त्यामुळे आपण त्याबद्दल गळे काढणे याला काही अर्थ नाही. व्हाईस टाईप कन्वर्ट करणं तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. OCR टेक्निक जर वापरलं तर कोणतंही एक पॉईंट स्कॅन करायचं, एक बटन दाबायचं की तो सगळ्याची सगळा मजकूर एडिटेबल फॉर्ममध्ये येतो. थोड्या एरर राहतात तर तुम्ही करून घ्यायचे. एका सेकंदामध्ये एक पॉईंट तुमचं टाईप होतं. 200 पानांचं पुस्तक 1 तासाभरामध्ये व्यवस्थित कन्वर्ट करून होतं. की जे टाईप करायला आणि प्रूफ तपासायला अगदी आता 5 वर्षापूर्वीपर्यंत साधारणतः 1 महिना वेळ लागायचा. 1 महिन्याचं काम आज 1 दिवसामध्ये होऊ शकतं. ट्रान्सलेशन करणं, 5 वर्षापूर्वी ट्रान्सलेशनची अॅक्युरेसी ही 50-60% होती, आता ती 90%पर्यंत. 10% कमी म्हणजे प्रचंड कमी. तीही इन्फॉर्मेटिव्ह मजकूर असेल, माहितीपर असेल, क्रिएटिव्ह मजकूर असेल तर मात्र ती अॅक्युरेसी खूपच कमी आहे अजूनही. आणि क्रिएटिव्ह मजकुराचं ट्रान्सलेशन मानवी बुद्धीला, माणसाला सुद्धा करता येत नाही पूर्ण जसंच्या तसं, तर कृत्रिम बुद्धिमत्ता किती करू शकते. विनोदी लेखन, कविता, अनुवादाला प्रचंड आवड आहे. खूप साध्या मुक्त छंदातल्या कविता असतील तर गोष्ट वेगळी. ऑडिओ बुक्स एक मजकूर आहे आणि त्याचं तुम्ही नुसतं बटन दाबलं की तुमचं ऑडिओ होऊ शकतं. आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला एक विशिष्ट आवाज आहे, त्यातूनच तुम्हाला फक्त तुमचं ऑडिओ ऐकायला येतो. पण समजा आता आम्ही काही वर्षापूर्वी मिलिंद बोकील यांच्या आवाजात त्यांची 2 पुस्तकं ऑडिओ बुक करून घेतली. त्यांना रेकॉर्डिंगला बोलवलं, एक त्यांनी स्वतःची पुस्तकं वाचली. साधारणतः 8-8 तासाची 2 पुस्तकं आहेत. परंतु आता स्थिती अशी आलेली आहे की आता मिलिंद बोकीलांना आम्ही स्टुडिओमध्ये बघायची गरजच नाही. ते तंत्रज्ञान आपल्या हातात यायला थोडासा वेळ आहे, पण येत आहे. परदेशात आले. आता मिलिंद बोकीलांची उरलेली जी काही 20 पुस्तकं आहेत, ते 20 पुस्तकं आणि बोकीलांचा आवाजाचे सॅम्पल त्या एआयला दिले की बोकीलांनी जसं ती 2 पुस्तकं स्वतः वाचलेली अगदी तंतोतंत त्यांच्या आवाजामध्ये उरलेली पुस्तकं होणार आहे. त्यांचा वेळही वाचायची गरज नाही. बोकील समजा आज हयात आहे, घट्टे आहे. जुना कोणीतरी एखादा साहित्यिक आहे आणि त्याचे सॅम्पल तुम्हाला मिळाले, 1 तासाचं मिळालं, 2 तासाचं मिळालं, आणि त्याचं उर्वरित लेखन आहे टेक्स्ट स्वरूपात आहे. हा ऑडिओचा आवाज द्या, त्याच्या आवाजामध्ये तुम्हाला ते सगळं ऐकता येईल. व्हिडिओच्या बाबतही आहे. इमेजेस, खराब झालेले इमेजेस कोणत्या पद्धतीने आपल्याला वापरतात. तर साहित्यासाठी एआय हे निर्विवादपणे वरदानच आहे. ज्याला कोणाला दुय्यम दर्जाचं काम करायचंय, फसवाफसवी करायची, तिय्यम दर्जाचं काम करायचंय, स्वतःला मिळवायचंय, त्याच्यासाठी पण वरदान आहे. आणि ज्याला अस्सल काम करायचंय त्याच्यासाठी पण वरदान आहे. फक्त दुय्यम तिय्यम दर्जाचं काम करणारे, बडाया मारणारे जे कोणी लोक असतील त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा ही समस्या सगळ्यांच्या समोर राहणार आहे. पण ती आज होती का? ही समस्या तर 100 वर्षापूर्वी पण होती, 200 वर्षापूर्वी पण होती. आणि प्रत्येक तंत्रज्ञान आल्यानंतर त्या विरोधात ही ओरड झालेलीच आहे. या तंत्रज्ञानाने फायदा झाला पण नुकसानही खूप होते, फसवाफसवी पण खूप होते. त्यामुळे एआयच्या बद्दल खूप अगदी ओव्हरवेल्मिंग उड्या माराव्यात, हर्षोल्लास करावा असं नाही. एआयचा चांगला वापर करण्यासाठी माणसाची बुद्धी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय एआयचा वापर चांगला करता येणार नाही. मानवी बुद्धिमत्ता, मानवी प्रेरणा, माणसाची प्रतिभा या सगळ्या अजून ज्या संकल्पना आहेत याच्याने व्याख्या सुद्धा करता आलेल्या नाही. याचा उगम कसा होतो ही तर खूपच लांबची गोष्ट. त्यामुळे थोडक्यात काय तर
साहित्याने कारण त्यात प्रादेशिक भाषेतल्या लोकांनी आपल्याला स्वतःला जर वैश्विक करायचं असेल तर एआयचा वापर खूप चांगल्या प्रकारे करायला शिकलं पाहिजे. मराठी 10 कोटीची आहे, 11 कोटी लोकसंख्या आहे. जगातल्या जे एकूण भाषा आहेत त्याच्यात मराठी लोकसंख्येचा विचार केला तर 16व्या किंवा 17व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 4-5 भाषाच 50, 60, 70, 80 कोटी आहेत. बाकीच्या सगळं 10 ते 20 कोटी दरम्यानच्या. 10 कोटी लोकसंख्या मराठी बोलणारी जगामध्ये 16व्या क्रमांकावर. या मराठीला एआयच्या माध्यमातून जगातल्या सर्व भाषांच्या मध्ये जाण्यासाठी आणि सर्व भाषांच्या मधलं माहिती म्हणा किंवा नॉलेज म्हणा मराठीमध्ये आणण्यासाठी आणि मराठीला अधिक वाढवण्यासाठी एआयचा वापर करायला स्काय इज द लिमिट. ठरवलं त्याहीपेक्षा जास्त बोललो आणि तरी 1-2 मुद्दे मी मागे ठेवतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आपल्या बीज भाषणामध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. व्यक्ती जितक्या प्रकृती असतात असे एक प्रचारक आहे. प्रत्येक माणसाचा मेंदू एकाच वेळेस अनेक प्रकारांचे विचार करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटावरती अवलंबून असते, जलदगतीने काम करते, पण माणसाच्या मेंदू इतकी नाही हे आपण आपल्या बीज भाषणात सिद्ध केलं आहे. त्यानंतर मी माननीय राकेश वानखेडे सरांना विनंती करेन की आपलं विचार प्रतिपादन करावं. या ठिकाणी परिवर्तच्या या 13व्या संमेलनासाठी म्हणून आम्हाला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी आनंद व्यक्त करतो. याचं कारण असं की ही जी परिवर्त साहित्याची आणि चळवळीची एक पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी आम्हाला आजपर्यंत मार्गदर्शक ठरलेली आहे. म्हणून इथं बोलणं एक आनंदाचा भाग आहे, गौरवाचा भाग आहे असं मी समजतो. त्यातला आजचा जो मुद्दा आहे एआयच्या संदर्भातला, बीज भाषण करताना सरांनी जी सूत्र सांगितली त्याच्या थोडंसं तेच सूत्रांचा अनुषंगाने मी काही मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. एआयचं एकूण मेकॅनिझम कसं आहे आणि ते कसं कार्यान्वित होतं, कसं चालतं, हा या ठिकाणी सांगणं माझा काही विषय नाही, त्यातला मी तज्ज्ञ पण नाही. मी एक चळवळीचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्या चळवळीनेच मला एक थोडंसं लिहिण्याचं बळ दिलं आणि मी साहित्य लिहू शकलो. म्हणून चळवळ आणि साहित्य हे एआय कडे कशा अर्थाने पाहते आणि साहित्य आणि चळवळ याच्यावर एआयचा काय परिणाम होणार आहे हे माझं सांगण्याचं या ठिकाणी प्रतिपादन असणार आहे. सर्वप्रथम आजचा जो मुद्दा आहे आपला हे उपकारक आहे का चळवळीसाठी, तर मी चळवळीच्या अनुषंगाने पाहताना पहिल्यांदाच नमूद करतो की हे तंत्रज्ञान आपल्यासाठी प्रचंड उपकारक असं आहे. बघा, या देशाला एक शोषणाची परंपरा आहे, पिळवणुकीची परंपरा आहे आणि ज्या लोकांच्या हातात सातत्याने रिसोर्स असतात, संसाधनं असतात, ते नवं काहीतरी क्रांतिकारक घडत असलं तर ते ओरड करत असतात की ते कसं सर्वसामान्यांना मारक ठरेल. याचा पण एक मोठा दीर्घ इतिहास आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. सरांच्या बीज भाषणात असं आलं की हा कृत्रिम पद्धतीने जरी कार्य करत असला तरी तो एक प्रकारचा मेंदू आहे आणि त्या मेंदूमध्ये तुम्ही जे फीड कराल तेच तुम्हाला रिस्पॉन्स देत असतं. बघा, या देशामध्ये जी जातीयता टिकली, मी जातीयतेच्या अनुषंगाने बोलतोय, स्त्री दास्य मुक्तीच्या अनुषंगाने याकडे पाहतो, वर्ग लढ्याच्या बाजूने मी याकडे पाहतो. म्हणून या देशातली जी जातीयता टिकली याचं कारण कोणीतरी डेटा एकीकरण करून ठेवलेलं होतं कुठंतरी. मग ते भूजलपत्र असतील, ती मनुस्मृती असेल, ते ब्राह्मणके असतील, ते आरण्यके असतील, ते श्रुती वाङ्मय असतील, ते श्रुत वाङ्मय असतील, उपनिषद असतील, हे कोणी एका माणसाने लिहिलं नाही हे ध्यानात घ्या. वर्षानुवर्ष काही लोक तो डाटा त्या ठिकाणी फीड करत होते आणि पिढी ते फीड करत गेले आणि त्यांची एक शोषणाची परंपरा ते कायम करत गेले. मग बघा पुढं झालं. मग आज जर एआय या ठिकाणी आलं असेल तर ते
चळवळीच्या बाजूने उभं राहणार आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते तोच ब्राह्मणी मजकूर नव्या डिजिटल स्वरूपात नव्या डिजिटल भाषेत आपल्या पुढे देणार आहे हा गंभीर प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अनुपस्थित राहिलात, तुम्ही जर गैरहजर राहिलात, चळवळीतले लोक, इंटेलेक्च्युअल लोक, ज्याला काहीतरी किमान एक समज आहे, असे लोक जर तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर असलात तर तो ब्राह्मणी भाषेतलाच आणि ब्राह्मणी व्यवस्थेचाच ब्राह्मणी शोषणाचाच सिद्धांत पुढे पुढे तुमच्या समोर डिजिटल स्वरूपात येत राहणार आहे. आणि म्हणून एक डिजिटल स्वरूपाची जातीयता AI ने निर्माण होण्याची शक्यता आहे. पण ते डिजिटल स्वरूपातली AI का हे निर्माण करण्यासाठी AI निर्माण झालेलं नाही. याचं कारण तुम्ही तर अनुपस्थित आहे. बघा, ज्या ज्या वेळेस या देशामध्ये काहीतरी क्रांतिकारक घडलं, AI हे क्रांतिकारक क्रांतीचं पाऊल आहे असं मी मानतो. या देशामध्ये ज्या ज्या वेळेस काहीतरी क्रांतिकारक घडलं त्यावेळेस दुसऱ्या बाजूला एक वर्ग सातत्याने ओरडत होता की भयंकर अरिष्ट आले. परंतु जे शोषित लोक आहेत त्या शोषित लोकांच्या दृष्टीने ते त्या जे बदल झाले ते उपकारकच झालेले. उदाहरणार्थ बघा, मध्ययुगातली जी राजवट होती आणि ह्या राजवटीमध्ये आपले खेडे बंदिस्त होते, पण इथं मुस्लिमांचं आक्रमण झालं आणि मुस्लिमांचं आक्रमण झाल्यानंतर इथला एक वर्ग ओरडू लागला की आता आमचं काय, आमच्या चालीरीतींचं काय, आमच्या परंपरांचं काय, आमच्या धर्माचं काय. आता ते सगळं उद्ध्वस्त होईल. परंतु या देशात मुस्लिम आले आणि मुस्लिमांनी इथली जी बंदिस्त खेडी होती ती मुक्त केली आणि अनेक लोकांनी धर्मांतर केलेले. आणि म्हणून मुस्लिमांची राजवट ही आपल्यासाठी चांगली ठरलेली, मुक्तीचे वाट करून देणारी ठरली. पुढे जाऊन आपल्याला असंही सांगता येईल की ख्रिस्ती मिशनरी या देशामध्ये आले आणि ख्रिस्ती मिशनरी या देशामध्ये आल्यानंतर पुन्हा ओरड सुरू झाली की हे आमचा धर्म उडवतील, स्त्रियांना मुक्त करतील आणि त्या चंचल असतातच मुळात. परंतु ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपल्या शोषणाचा जो काही एकूण इथं चाललेला व्यवहार होता हा जगापुढे मांडण्यासाठी मदत केली. आणि तुम्हाला सांगतो, हे जे ख्रिस्ती मिशनरी आले होते या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आपण मुकाबला कसा करावा याच्यासाठी म्हणून इथं चुटपुटूचे अनेक युद्ध सुरू झाले. मग ते ब्राह्मो समाज असतील, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, ह्या सगळ्या लोकांनी हिंदू धर्माच्या अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि हे ख्रिस्ती कसे बोगस आहेत, चुकीचे हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला माहिती आहे, ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे इथं ब्रिटिशांची राजवट आली, वसाहत कालखंड आला आणि या वसाहत कालखंडाने आपल्याला महात्मा फुले दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले. आणि म्हणून ही जी ख्रिस्तांची पण दुसऱ्या बाजूला मात्र ओरड चालू होती. पण मी म्हणतो मुस्लिम हिस्टाई या देशात एक क्रांती होती, ख्रिश्चन येणं या देशामधली एक क्रांती होती. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सांगून ठेवले की या देशावर ख्रिश्चनांचं राज्य येणं, इंग्रजांचं राज्य येणं हे आमच्या दृष्टीने उपकारक आहे, वरदान असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पुढे बघा, सरांनी उल्लेख केला, टीव्हीचा उल्लेख केला. आम्ही मूर्खासारखे एकेकाळी निबंध लिहिलेले की टीव्ही आम्हाला तारक की मारक, संगणकावर सुद्धा आम्ही असे निबंध लिहिलेले. परंतु आपण जी शोषणाची परंपरा मांडतो या चळवळीसाठी टीव्ही सुद्धा उपकारक ठरलेला आहे आणि संगणक सुद्धा उपकारक ठरलेलं आहे. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. बघा, आता जागतिकीकरण आलं, जागतिकीकरण सुद्धा क्रांती होती आणि आपल्याकडचे आजचे अंगावरचे जे कपडे दिसतात, इथं जे आपण जेवण करतो, एवढे सगळ्या गोष्टी ज्या दिसतात हे जागतिकीकरणाचे फलित आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून शोषणाच्या साठी काम करणारे जे लोक आहेत यांनी नवं जे जे काही येईल त्याचं स्वागतच केलं पाहिजे. म्हणून सांगतो की AIचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आता साहित्याच्या दृष्टीने म्हणतो मी की AI हा एक नवा छापखाना आहे, ध्यानात घ्या, आणि त्याचा वेग हा 1000 पट आहे. म्हणून तुम्ही कायम म्हणत होते की आम्ही एका तोंडाने बोलतो आणि ते 1000 तोंडांनी बोलतात, आमचा आवाज दाबून टाकतात. परंतु AI मध्ये ही मर्यादा नाहीये, हे ध्यानात घ्या. त्यामुळे तुमचं जर काही प्रभावी असेल, प्रवाही असेल तर ते 1000 पट त्याची तीव्रता वाढणार आहे आणि ते तुम्हाला मदतच करणार आहे.
एआय ही कोणाची भाषा बोलेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी अनुपस्थित राहिलात तर ती शोषकांची भाषा बोलेल, पण तुम्ही जर उपस्थित राहिलात तर ते मात्र तुमची भाषा सुद्धा बोलू शकतं. ते दोन्ही संदर्भ ठेवू शकतं. म्हणून तुमची उपस्थिती त्या ठिकाणी फार महत्वाची असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, एआय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं समान प्लेइंग फील्ड देतं. एआय भेदभाव करत नाही, हा सगळ्यात महत्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट, चित्रपट असो, सिनेमा असो, नाटक असो, नृत्य असो, कुठलाही फॉर्म असो, वर्तमानपत्र असो, तुमचं काहीतरी तुम्ही पाठवलं की या गावामध्ये अन्याय अत्याचाराची घटना झाली तर ते संपादक त्यांच्या जात जाणीवा जागृत होतात आणि ते काम करत नाहीत, त्या बातम्या येत नाहीत. हा जो मानवी हस्तक्षेप आहे हिंदू जात जाणीवांचा, हा कुठलाही मानवी हस्तक्षेप एआयच्या बाबतीत शून्य आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आता शेती, आरोग्य आणि मेडिसिन, शिक्षण याच्यामध्ये होणारी क्रांती मी याच्यामध्ये काही बोलत नाही. सृजनशीलतेच्या बाबतीत आणि साहित्याच्या बाबतीत थोडंसं बोलून मी थांबणार आहे. बघा, आपल्याला नेहमी जेव्हा दलित साहित्य, त्या काळात दलित साहित्य नाव होतं, दलित साहित्य जेव्हा आलं त्यावेळेस काही दिवस खूप गाजावाजा झाला आणि त्याच्यानंतर तोचपणा आला, अनुभवाची कमतरता आहे, अमक आहे, तमक आहे, अशा पद्धतीने सुरू झालं आणि तुमचा आवाज आज पूर्णपणे दाबून टाकला. आणि दुसऱ्या बाजूला बघा, संत साहित्य, पंत साहित्य, हजारो वर्षाची परंपरा, परंतु ते तेच नाही का, ते हजारो वर्ष सांगत होते की या विश्वाची निर्मिती कोणाच्या तरी तोंडातून झालेली आहे. हे तेच नाही का, परंतु हे खोटं परसेप्शन आपण फोडू शकलो नाही, कारण आपली तोंड लहान होती, आपली तोंड कमी होती, मर्यादित होती. आता आपल्याला ती संधी आहे की ते सांगण्याची तुम्ही कशा पद्धतीने खोटं चालवलेले. म्हणून तुम्ही फक्त आतापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये आत्मचरित्र होते, कविता होत्या आणि वैचारिक ग्रंथ होते. तुम्ही प्रवास वर्णनांकडे गेले नाही, तुम्ही कादंबऱ्यांकडे गेले नाही. कादंबरी हा प्रकार तर लोकशाहीला पूरक असा प्रकार आहे. तुम्ही कथेकडे गेले नाही, तुम्ही ललितकडे गेले नाही, नाटकांकडे गेले नाही, तुमची रंगभूमी उभी नाही. आणि याच्यावर ते सगळे लोक असं सांगत होते, तुमच्याकडे तंत्रच नाही, तुमच्याकडे कलात्मक दृष्टिकोन नाही, तुमच्याकडे वाङ्मय मूल्य काय सांगायचे असतात ते माहीतच नाही. परंतु तुम्ही जर एक साधी ओबड धोबड गंगाधर आयरेंच्या शब्दात आरबट चरबट काहीतरी लिहून तिथं टाकलं आणि त्याला कमांड दिली की हे जरा शार्प करून द्या, तर एआय शार्प करून देऊ शकतो. याच्यात वाङ्मय मूल्य टाका, ते टाकू शकतं. म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये प्रवास वर्णन येण्याची शक्यता मला एआयच्या माध्यमातून दिसते. नाटक येण्याची शक्यता दिसते. व्हिडिओ तर अनेक अर्थाने तुम्ही चांगल्या, प्रशांत मोरे सर बसलेले त्यांना त्याची जाणीव आहे की त्याची काय ताकद असते. फक्त तुमच्याकडे ब्रेन, तुम्हाला याच्यात करायचं काय, तुमचं फक्त बळ वापरायचंय, तुमची कल्पकता वापरायची. त्यामुळे या संमेलनामध्ये इथं आपण काहीतरी चर्चा करणार आणि त्याला अन्याय काय म्हणता ठरवणार की हे आपलं चुकीचं आहे असं म्हणून एआय काही आपल्यावर येण्याचं थांबणार नाहीये, हे ध्यानात घ्या. ते येणारच आहे. ते सामाजिक न्यायाच्या दृष्टीने, सामाजिक न्यायाच्या परिप्रेक्षात कसं उभं करायचं हा सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे. बघा, मक्तेदारी या देशामध्ये कायम होती, कल्चरल हेजिमनी कायम होती. आता इथून पुढे लता मंगेशकर जन्माला येणार नाही, ध्यानात ठेवा. आणि ही चळवळीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. इथं भीमसेन जोशी जन्माला येणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. कारण हा कल्चरल हेजिमनीचा प्रकार होता आणि तो आता संपुष्टात आलेला आहे. आणि तो संपुष्टात आला म्हणूनच इथले लोक एआय विषयी ओरड चाललेली, हे पण आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे मान्यतेचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. आम्हाला शांशन पाहिजे. कोणाचं शांशन पाहिजे? आख्ये आत्मचरित्र, सर आख्ये आत्मचरित्र यांना बामणांनी जर प्रस्तावना दिल्या म्हणजे त्यांनी पिळा लावल्याशिवाय ते यशस्वी होत नाही. आजपर्यंत असा इतिहास होता. पण आता तुम्ही जर सांगितलं ना ही अशी स्क्रिप्ट आहे, याला सुंदर झिस्ट काहीतरी काळात ब्लर्ब लिहून द्या, ते लिहून देणार आहे. तुम्हाला यांच्या टिळा लावण्याची गरज आता संपुष्टात येणार, यांच्या मान्यतेची गरज नाही, हे ध्यानात घ्या. तुमच्या हातात सगळं काही सुटपुट
सरांनी एक निबंध लेख लिहिला होता कधीतरी की दलितांना आंबेडकरवाद्यांना आज ही साधना विश्वासार्ह वाटत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. निळू फुलेंनी काही वर्षापूर्वी साधनाचे संपादक आहेत म्हणून प्रश्न उभा केला होता की साधनाचे संपादक दलित कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला होता. मग ह्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठे मोठे वर्तमानपत्र आहेत, मौज, त्याच्यानंतर काय जे पॉप्युलर, साधना, आणखी दुसरे सगळे जेवढे वर्तमानपत्र आहेत यांचे जे संपादक आहेत ना, आज दलितांचा संपादक होण्याची गरजच उरलेली नाही. म्हणजे त्यांची जी मातब्बरी होती ना ती संपुष्टात आलेली आहे AI मुळे. तुम्ही स्वतःच बातमी लिहू शकता, तुम्ही स्वतः टाकू शकता आणि काही गरज नाही आज कुठल्याही संपादन होण्यासाठी. दुसरी गोष्ट, तुम्ही जर मोठमोठ्या आत्मचरित्र किंवा काही लिहिलं, समजा कविता लिहिल्या, मोठमोठ्या प्रकाशकांकडे जाण्याची काही गरज नाही. प्रिंट ऑन डिमांड तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रती मिळू शकतात, तुमच्याजवळ ते आलेले. आणि हे कोण ठरवणार तुमच्या कवितेचा दर्जा काय आहे, तुमच्या भाषेची गुणवत्ता काय आहे? तर ते जे भाषेतलं जे आणखी एक लुटुबुडू चाललेलं होतं महात्मा फुलेंच्या काळातून, ही भाषा प्रमाण कोणती आणि भाषा ही कोणती, हे सुद्धा कालबाह्य झालेले AI मुळे, हे जाणार घ्या. त्यामुळे ग्रामीण भागातून लिहिणारे, तुमची ग्रामीण बोली असेल, तुमच्या म्हणी असतील, तुमचं लोकजीवन असेल, तुमचं संपूर्ण समग्र असं जीवन याचं विराट दर्शन AI वर तुम्ही टाका, त्याचं डिजिटलायझेशन करा. हे येणाऱ्या पिढीसाठी फार महत्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर काही लोक चळवळीमध्ये आपले समविचारी म्हणून येतात, पण वैर्यासारखं वागतात, आपली स्पेस ॲक्वायर करतात. मला प्रश्न पडला इथं जास्त करून राष्ट्रसेवा दलाचे लोक बसलेले असल्यामुळे बोलावं का नाही बोलावं हा मुद्दा. म्हणजे समाजवाद्यांविषयी एक गोष्ट सांगतो सर, अनुवादाचा प्रश्न आधी सांगतो किती बिकट आहे बघा. समाजवादाचे 3 मोठे नेते देशाच्या पातळीवर मानले जातात, कर्पूरी ठाकूर, जयप्रकाश नारायण आणि लोहिया. यांनी ते सगळं मंडलचं राजकारण हे केलं आणि ओबीसींना मंडलच्या द्वारे आरक्षण मिळालं. आणि त्याच्यासाठी लढे कोणी दिले? आपण दिले, आंबेडकरवाद्यांनी दिले. परंतु हे लोक तुमच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नात तुमच्या बाजूने आज आहेत का? आहेत का? ते कोणाचे फूट सोल्जर आहेत हे तुम्ही देशाचा विचार करा. आणि याला कारणीभूत आहेत लोहिया, याला कारणीभूत आहेत जयप्रकाश नारायण आणि याला कारणे आहेत कर्पूरी ठाकूर. कसे कारणीभूत आहेत? यांना महात्मा फुलेच माहिती नाही, त्यांना अजिबात महात्मा फुले माहिती नाही, महात्मा फुलेंचं सामाजिक आंदोलन माहिती नाही. आणि त्यांना ते माहिती नसण्याचं कारण असं आहे की आपण अनुवादित काही करूनच ठेवले नाही. अनुवादित काहीच नाही. तुम्ही जेव्हा देशाच्या पातळीवर जाल, तुमचे कुठलेही साहित्यिक तिकडे माहिती नाही. तर तुमच्याकडे एवढं जीवनद्रव्य आहे, एवढं मूलद्रव्य आहे, एवढं सेंद्रियत्व आहे, एवढं तुम्ही भोगलेलं आहे, एवढे कष्ट आहेत आणि जगाला काहीतरी दाखवावं असं तुमच्याकडे आहे, ते फक्त आंबेडकरवाद्यांकडे. परंतु ते तुम्ही करणार, ही नवी भाषा आत्मसात करत नाही, ते अनुवादाचं तंत्र आत्मसात करत नाही, याच्यामुळे ते राहून जातं. आणि म्हणून इथं फक्त आता समाजवाद्यांचा सरांचा आग्रह आहे आपल्या स्वागताध्यक्षांचा म्हणून सांगतो. एक लेख लिहिला होता, समाजवादी साथी जातीसाठी खाती माती, असा तो लेख होता. मग काही लोक आपल्यामध्ये येऊन आपली स्पेस ॲक्वायर करण्यासाठी म्हणून पुरोगामी होतात का, हा प्रश्न आहे. तर हा डाटा जो तुम्ही तिथे टाकणार आहे तो विश्लेषण करू शकतो, तो वर्गीकरण करू शकतो, तो विगतवारी लावू शकतो की किती समाजवाद्यांच्या बायका संघवाल्यांनी करून घेतलेले आहेत आणि यांच्या मुली त्यांना दिल्या, त्यांच्या मुली यांनी केल्या. आणि हे कसे आमच्या, आणि हे मतदान नेमकं कोणाला करतात? डावे आणि आंबेडकरवादी. आज देशाच्या राजकारणातून वजा झाल्यामुळे काय भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे हे तुम्ही ध्यानात घ्या. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यामुळे ढसाळ श्रेष्ठ की घाले श्रेष्ठ हा समाजवाद्यांनी हेतूचा पेटवलेला वाद होता. हे कोणीतरी तिथं लेखच्या स्वरूपात मांडून ठेवावं, ते येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचं ठरेल.
आणि डावे आणि आंबेडकरी वजा झाल्यामुळे या देशातले हजारो कष्टकरी, हजारो शोषित, लाखो करोडो लोक अनंत काळ दुःख भोगत राहतील. त्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी माझी आता AI मुळे माझी गोपनीयता भंग होईल. तुमचं काय गोपनीय असतं? चळवळवाल्याचं काय गोपनीय काय असतं? आपण समष्टी समग्र असतो. आपलं जे काही असतं ते समष्टीपूरक असतं. त्यामुळे समष्टीचं काही गोपनीय नसतं. म्हणून मी यायचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि ते आपल्यासाठी उपकारकच आहे अशा अर्थाचं प्रतिपादन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. चळवळ आणि साहित्य यासाठी AI हे उपयुक्त आहे. AI चळवळीच्या लोकांना जागृतपणे त्याचा वापर जर करत असला तर आपल्या चळवळीचा आणि साहित्याचा डेटा कसा येईल त्यावरती ते पाहणं गरजेचं आहे. सांस्कृतिक बदल घडवण्यासाठी परिवर्तन हे एक नवीन युगातील AI हे परिवर्तन साहित्य आहे असं आपण प्रतिपादन केलंय. धन्यवाद. यापुढील वक्त्या डॉक्टर प्राध्यापक प्रतिभा जाधव आपल्या विवेचन करतील. मी त्यांना आमंत्रित करतो की आपले यापुढे विचार. खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला बोलायला काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हा एका महिलेवर झालेला अन्याय आहे म्हणजे इतक्या जबरदस्तपणे अत्यंत आक्रमकपणे आणि अभिनयदृष्टाने आमचे मित्र प्रसिद्ध साहित्यिक विद्रोही विचारवंत राकेश वानखेडे यांनी आपली बाजू मांडली. आणि त्यापूर्वी सारी पार्श्वभूमी आदरणीय विनोदजी शिरसाट यांनी मांडली आणि माझ्यापर्यंत काही मुद्दे सोडलेत नाहीये. मला वाटतं धन्यवाद म्हणून जागेवर बसावं की काय आता. परंतु मोरल ऑफ द स्टोरी मला बाबुराव बागलांच्या ओळी आठवल्या. दोघांच्या विवेचनातून एक अधोरेखित झालं ते म्हणजे मानवी मेंदू, ह्युमन ब्रेन सर्वश्रेष्ठ आहे. आणि बाबुराव बागुले तेच म्हणतात ना, तू सूर्याला सूर्य म्हटलास आणि सूर्य सूर्य झाला, तू ते चंद्राला चंद्र म्हटलास आणि चंद्र चंद्र झाला. हे मानवा, हे माणसा तूच आहेस सर्व काही आणि तुझ्यामुळे सुंदर संपन्न झाली ही म्हणी. तो माणूस सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपला जो आजचा विषय आहे परिसंवादाचा की AI सर्वसामान्यांसाठी उपकारक आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह, तर ते प्रश्नचिन्ह बाजूला सारून मी तिथे पूर्णविराम देते आहे. आणि मला वाटतं हीच बाजू माझ्या आधीच्या दोनही वक्त्यांनी मांडलेली आहे. खूप वेगळा आयाम आणि खूप वेगळ्या रंगाने वानखेडे सरांनी जी आमच्या कक्षेत नव्हती इथे येण्यापूर्वी, वैचारिक कक्षेत नव्हती, या बाजूनेही विचार होऊ शकतो. तर खूप मोठा धक्का त्यांनी आपल्या वाणीतून या एका चौकटबद्ध विषयाला दिलेला आहे. मला वाटतं AI आला आणि ओरड सुरू झाली की रोजगार जातील, माणसं बेरोजगार होतील, गोपनीयता भंग होईल. हे ओरड करणारे कोण आहेत याचं विश्लेषण झालं पाहिजे. आणि बघा, बदल ही एकमेव गोष्ट आहे जी शाश्वत आहे. ती कोणी रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही, संपवू शकत नाही. ती अनिवार्य आहे आणि ती अपरिहार्य आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन शोध लागला त्यामुळे ओरड झाली आहे, हे थांबवा. अहो, आपल्याकडे पहिला संगणक आला राजीव गांधींच्या काळात, किती आरडाओरडा झाला होता आणि कुणी केला होता तो जरा इतिहास मागे वळून बघा. आणि संगणक आल्याने काय झालं? प्लसच झालं. हो, उणे अधिक बाजू असतात, उणे कमी आहेत नवीन शोधांपासून निर्माण होणारे, अधिकच्या बाजू अधिक आहे. मला वाटतं परिवर्तनाच्या या 13व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात हा महत्वाचा विषय इथे विवेचनाला ठेवला, त्यासाठी आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करते. परिवर्तनाच्या कुटुंबाची मी विद्यार्थी दशेपासून श्रोता प्रेक्षक आहे ती आहे आणि आता सर अधिकार वाढीने सहभागी म्हणून पण बोलवतात. या मंचावर आदरणीय शिरसाट सरांनी सांगितलं की आम्ही काही तज्ज्ञ नाही आहोत, आम्ही सुद्धा AI कडून डाटा एकत्रित करूनच इथे बोलणार आहोत. आणि हा AI डाटा शेअरिंग पण कोणी केलेला आहे? माणसानेच केलेला आहे. मला वाटतं AI आला आणि बऱ्याच गोष्टींचं लोकशाहीकरण होऊ लागलं. आपला तो चिरका बारका आवाज कुणी ऐकत नव्हतं. परिगा बाहेर, गावकुसा बाहेर काहीतरी आपण सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत होतो, तो आता पटलावर येऊ लागलाय. आणि मग या भीषण आहे बरं का. लिहिणाऱ्यांची एक मक्तेदारी होती, बोलणाऱ्यांची मक्तेदारी होती. आता
लिहिणारे समाज माध्यमावर, वेगवेगळ्या समाज माध्यमावर लिहू लागलेत. उहापोह होतोय मुद्द्यांवर महत्वाच्या, तर गरजेचं आहे. कारण आपल्याला स्वतंत्र स्वरच नव्हता, आपल्याला स्वतंत्र आवाज नव्हता. हा आवाज मला वाटतं आधुनिक तंत्रज्ञानाने दिलाय. ज्या सद्यस्थितीत आपण 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाचा प्रस्फोट युग म्हणून ज्याला म्हणतो, या प्रस्फोट युगाने दिलेला आहे. मागे वळून बघितलं तर मानवी जीवनाची क्रांती आणि उत्क्रांती, माणसाच्या विकासाचे टप्पे कसे होते, ड्रायव्हिटिकेस म्हणजे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी झाडावर राहणारा आणि वानरासारखा दिसणारा, त्यानंतर आणखी बदल झाला, तो झाला होमो हॅबिलिस म्हणजे विविध साधनं वापरणारा, आणि त्याच्यानंतर होमो इरेक्टस म्हणजे 2 पायांवर चालणारा द्विपादवादी, आणि नंतर होमो सेपियन्स म्हणजे याची बुद्धी आणि शारीरिक क्षमता विकसित झाली, आणि आपण आहोत होमो सेपियन्स, आधुनिक मानव. आणि हा आधुनिक मानव एआय वापरू लागला, पण एआय वापरण्यापूर्वी त्याला जागतिकीकरणाच्या टप्प्यातून जावं लागलं. हळूहळू शहाणा होत गेला. जागतिकीकरणाचे 3 टप्पे सांगितले जातात, आणि जागतिकीकरणापासून माहिती तंत्रज्ञानाचं एक मोठं युग आपल्या समोर आलं, आणि या युगाचे प्रभावी असे काही परिणाम दिसू लागलेले आहेत. कोणतं क्षेत्र नाहीये, कोणतं क्षेत्र सुटलेलं नाहीये की ज्यावर एआयचा चांगला परिणाम झाला आहे. तोटे आहेत, परंतु निग्लिजिबल आहे असं मला वाटतं. अत्यंत दुर्लक्षित ठेवावी अशा काही गोष्टी आहेत, त्या पण किती खऱ्या आणि खोट्या त्यावर पण विश्लेषण संशोधन होण्याची आवश्यकता आहे. पण एआय वरून वाचलेली माहिती ऐकून वाचून माणूस बुद्धिमान होणार आहे का? तर नाही. सर म्हणाले त्याप्रमाणे चिंतन, मनन, विश्लेषण हे गरजेचं आहे, आणि जी मूळ स्वरूप होतं अभ्यासाचं ते काही डळमळीत होणार नाही. कारण माणूस जे काही वाचेल, जे काही विश्लेषण करेल, ते फीड करेल त्याच्यात, आणि आउटपुट येईल. जे माणसाने इनपुट टाकलंय त्याच्यानुसार आउटपुट येईल. इथे कोण काय इनपुट देत आहे, काय भरताय त्याच्यावर अवलंबून आहे की आउटपुट काय येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की जे या लेखणीचं लोकशाहीकरण झालंय, या माईकचं पण लोकशाहीकरण झालंय, त्यामुळे आपला एक स्वतंत्र सूर आणि स्वर ऐकू येऊ लागलेला आहे. बाकी सर म्हणाले तसं आरोग्याच्या क्षेत्रातही मोठा याचा चांगला परिणाम झालेला आहे. मी वाईट शोधण्याचा प्रयत्न केला, हो याचे तोटे काय, पण मला काही भेटले नाही हो. आणि सर म्हणाले तसं गोपनीयतेचा भंग, कोणती गोपनीयता हो? आपले किती काळ कशाला लिंक केले माहिती का तुम्हाला? अगदी छोटी मोठी तुम्ही खरेदी केली आणि शोधण्याचा प्रयत्न केला संगणकावर कोणीही जगाच्या पाठीवर, तर तुम्ही कुठे होता, तुमचं लोकेशन काय दिसतं, तुम्ही काय करत आहात, तुम्ही काय खरेदी विक्री करत आहात, सारं दिसतं हो. तुमचा पगार किती जमा झालाय, तुमचा इन्कम टॅक्स किती केलाय, साऱ्या गोष्टी आज संगणकावर उपलब्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एआय सर्वसामान्यांसाठी उपकारक असं आहे. अधिक वेळ घेत नाही, कारण गंगाधर रायते सरांनी कानात येऊन मगाशी सांगितले तुम्हा दोघांची जबाबदारी आहे, आणि शेवटी बोलणाऱ्या वक्त्यावर थोडा अन्याय होतो तर आधीच्या वक्त्यांनी सांगूनही जास्त वेळ घेतलेला असतो. अर्थात हरकत नाही, त्यांनी खूप महत्वाचे मुद्दे सांगितले, कदाचित तेवढे महत्वाचे मुद्दे माझ्याकडे नसतील. जाता जाता पुरुष बहुल मंचावर एका बाईचा बारका चिरका आवाज ऐकून घेतल्याबद्दल इम्रान प्रताप गडी यांच्या 4 ओळी तुमच्या पुढ्यात ठेवते. ए रुतबा मेरे सर को, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ए रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये जो सम्मान है वो भी संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. डॉक्टर प्राध्यापक प्रतिभा जाधव यांनी मानवी बिंदू सर्वश्रेष्ठ आहे, संस्कृती जोपासणारीची जी वक्तेदारी आहे, असे माणसांची वृत्ती उघड करण्यासाठी एआयचा वापर आपण केला पाहिजे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्वसामान्यांसाठी उपकारकच आहे असे आपण प्रतिपादन केले. यानंतर आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय अमोल बाबू यांचे विचार प्रतिपादन करण्यासाठी आपण करतो.
सुरुवातीला असं वाटलं अध्यक्षांचा आवाज दाबण्याचा काही प्रयत्न होतोय की काय. 13व्या परिवार ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर शेलार सर, आजच्या या परिसंवादाचे बीजभाषक, साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर, पुरोगामी, गिनीपीठ, 1, 2, 4 अशा जबरदस्त कादंबऱ्यांचे लेखक कादंबरीकार राकेश वानखेडे, कवयित्री, साहित्यिक, अभिनेत्री डॉक्टर प्रतिभा जाधव, या सभागृहात उपस्थित असलेले ज्येष्ठ लेखक प्रकाशक डॉक्टर दादा गुरे सर, आमचे मार्गदर्शक माजी आमदार मारुतराव पवार, समता प्रतिष्ठानचे अर्जुन कोकाटे सर, परिवर्ताचे डॉक्टर गंगाधर अहिरे सर, ज्येष्ठ कवी अविनाश गायकवाड, लोककवी प्रशांत मोरे आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मागे संतोष पवार देखील बसलेले दिसत आहेत. प्रतिभाताई म्हणाल्या त्यांच्यावर अन्याय झाला, सगळ्यात जास्त अन्यायग्रस्त मी आहे. ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. आणि अध्यक्षाच्या मागे कुणीच राहिलेलं नसतं, तोच मागे राहिलेला असतो. सगळ्यांनी सगळे मुद्दे कव्हर केले, माझ्याकरता काहीच शिल्लक राहील, पण तरी बोलणं भाग आहे. अध्यक्षांनी इतरांचं काय ऐकलंय आणि मी मुद्दामच सर यावेळेस काही मुद्देच काढून आणले. मला माहित होतं विनोद शिरसाट आहेत, साधनाचे संपादक आहेत, त्यामुळे आपल्याकरता मुद्दे काही होणार नाही. राकेश आहे, खरडा वक्ता आहे, डाव्या चळवळीतला महत्वाचा लेखक आहे. आणि प्रतिभाताई, मला असं वाटलं होतं की त्या एखादा नाट्यप्रवेश सादर करतील काय AI वरती, कदाचित पुढे त्यांचं मी AI बोलतोय असं पण येऊ शकतं. शिरसाट सरांनी सांगितलं 1956 ते 2025 हा जो AIचा प्रवास आहे, हा मोठ्या प्रयत्नातून, अनेक संशोधनातून, बारीक सारीक घडामोडीतून उत्क्रांत झालेला आहे. आणि 2025 हे तसं तर चित्तचक्षु चमत्कारिक असं वर्ष ज्याला म्हणता येईल असं वर्ष आहे. कारण या वर्षात ChatGPT आलं, ओपन AI नावाच्या कंपनीकडून, त्यानंतर गुगलचं जेमिनाय आलं, टेस्लाने म्हणजे एलॉन मस्कने काही गर्दी सुरू आणलं, आणि या सगळ्यांच्या वरती वरकडी म्हणून चीनने डीपसेक आणलं. आणि AIच्या क्षेत्रामध्ये खरी जिला क्रांती म्हणता येईल अशी क्रांती झाली. परंतु या क्रांतीमधला एक सूर सगळ्यात महत्वाचा होता की ज्याने ChatGPTचा शोध लावला, ज्याने AI क्षेत्रात प्रचंड काम केलं, रोबोटिक्सची घालावी हा विचार त्याचा होता. आणि त्याने ChatGPT पर्यंत आणलं. आणि ज्यावेळी त्याने शोध लावला त्यावेळी त्याला कळालं की आपण एक मोठा फ्रँकेस्टाईन निर्माण केलेला आहे. आणि त्याने राजीनामा दिला. तो या क्षेत्रातून बाजूला झाला. जाताना त्याचं वक्तव्य होतं की मी अणुबॉम्बपेक्षा भयानक असं काहीतरी निर्माण केलेलं आहे की जे मानवीयाचा, मानवतेचा, मानवाचा विनाश करू शकेल. ज्याने जन्माला घातलं तोच आपल्या लेकराबद्दल इतक्या कठोर शब्दात बोलतोय, याचा अर्थ आपल्याला त्याबद्दल विचार करणं भागच आहे. बाकीचे तिन्ही उपकारक म्हणून बोलले म्हणून मी विरोधाचा सूर लावत नाहीये. मी सुद्धा AIला मानवी जातीसाठी, मानवासाठी उपकारक आहे असंच मानतो.
कारण प्रशासनातले आमच्यासारखे अधिकारी, आमचे अगदी वर्ग 3चे लोक सुद्धा आता एआयचा खूप प्रभावी पद्धतीने वापर करत आहेत. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर समजा तुम्हाला एखाद्या वकिलाने नोटीस पाठवली, तुमच्यावरती एखादा दावा दाखल झालेला आहे, तर तुम्हाला त्या दाव्याचा उत्तर देण्यासाठी, प्रतिवाद करण्यासाठी आता दुसऱ्या वकिलाकडे जायची गरज नाहीये. तुम्ही ते डॉक्युमेंट एआयला फीड केलं तर एआय तुम्हाला त्या दाव्याचा प्रतिदावा करून देतो. एक थोडंसं लॅक्युलम आहे. याचं कारण असं आहे की एआयला जे फीड करण्यात आले, बरं एआयला फीड म्हणजे साधं सुरू केलेलं नाही. अख्खा विकिपीडिया, अख्खं गुगल म्हणजे अब्जावधी पानांचा डेटा एआयला देण्यात आला. तुमचं माझं व्हॉट्सअप, तुमचं माझं फेसबुक अकाउंट, हे सगळं एआयला देण्यात आलेलं. अमोल बागुल कसा विचार करतो, अमोल बागुल कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवर व्यक्त होईल, हे एआयला माहित आहे. आपलं फक्त नाव देण्याचा अवकाश. एआय हा महाभयानक राक्षस आहे. राक्षस हा आपण रक्षक संस्कृतीतला म्हणून बलाढ्य. एआयचा वापर करणारे जे लोक आहेत किंवा एआयचा शोध लावणारे लोक आहेत, ते काही तुम्ही साधू संत लोक नाही. म्हणजे ज्यावेळी एलॉन मस्क हा कोट्यवधी डॉलर त्यामध्ये ओततो, मार्क झुकरबर्ग ज्यावेळेस कोट्यवधी डॉलर ओततो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर चॅट जीपीटी ज्यावेळेस आलं त्यावेळी मार्क झुकरबर्ग जरा खडबडून जागा झाला आणि त्याला या क्षेत्रात काहीतरी आपण केलं पाहिजे याची जाणीव झाली आणि त्याने मेटा, फेसबुकचं सध्या नाव मेटा म्हणून येतं, मेटावर्स मध्ये मेटा त्याला करायचं होतं. त्याने चॅट जीपीटीकडे असलेले 11 संशोधक पळवले. त्यापैकी एक संशोधक भारतीय होता, बन्सल नावाचा. किती मोबदला दिला असेल त्याला? जस्ट इमॅजिन, $10 कोटी, $760 कोटी रुपये. बन्सल नावाच्या एका भारतीय इंजिनियरला, एआय क्षेत्रातल्या इंजिनियरला, केवळ त्याने ओपन एआय सोडावी आणि मेटा जॉईन करावी याकरता दिले. मार्क झुकरबर्ग हा संत आहे? नाही. तो पैसाच कमवणार आहे आणि तो पैसा कमवण्यासाठी त्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटीला धरलेली, हे लक्षात. आपण फेसबुक वापरतो, प्रत्येक जण वापरतो, आपण व्हॉट्सअप वापरतो, आपले गोपनीय चॅट करतो. आपल्याला वाटतं की जर व्हॉट्सअप कॉल लावला, व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल लावला तर तो एन्क्रिप्ट करता येत नाही. भ्रम आहे आपला. आपण बोललेला प्रत्येक शब्द, आपण लिहिलेला प्रत्येक शब्द हा तिथे रेकॉर्ड होतो, त्यांच्या सर्व्हरला रेकॉर्ड होतो आणि त्यातून तो सगळा डेटा मिळत असतात. आपण आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस ऑन करतो की राधाकृष्ण लॉन्सला येवल्याला परिवर्तनाचं साहित्य संमेलन आहे, मला असं जायचं. ज्यावेळी तुम्ही तुमचा जीपीएस ऑन करता किंवा जीपीएस ऑन जरी केला नाही, तुमच्या खिशात मोबाईल आहे, तुम्ही कुठे चाललात, कुठे किती सेकंद थांबलात, कुणाशी बोललात, हे सगळं तिथे रेकॉर्ड झाले. आणि इतकं ज्यावेळेस रेकॉर्ड होत आहे, तुमची इतकी माहिती, जगभरातल्या 8 अब्ज लोकांची माहिती ज्यावेळेस अशी जमा केली जाते, ती काही उच्च हेतूने, चांगल्या शुद्ध हेतूने केली जाईल असं मला तरी वाटत नाही. आहेत आणि तुम्ही आम्ही येडे ईव्हीएमला धरून बसतोय. ईव्हीएम खूप 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 सामान्य यंत्र आहे, खूप सामान्य यंत्र आहे. तुमचे आमची मतं, तुमच्या आमच्या मुलांची मतं घडवण्याचं काम हे एआय करते. सध्या तुमच्या हातातल्या स्क्रीनवरती वारंवार जी माहिती येऊन आदळते, तुमच्या डोळ्यांवरती, तुमच्या कानावरती, ही माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासून पाहण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. किंबहुना आपल्याला सांगतो, मानवी मेंदू कितीही शार्प असला, मानवी मेंदू कितीही उत्तम अनालिसिस करीत असला, तरी मानवी डोळ्यांना जे दाखवलं जातं
ते खरं आहे की खोटं याचं अनालिसिस मानवी मेंदू करू शकत नाही. उदाहरण सांगतो. आपण चित्रपट पाहतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्या समोर नामावली येते की स्टारिंग अमुक तमुक नावं येतात. आपल्याला माहित आहे की हा रणवीर सिंग आहे, जे धुरंधर मध्ये अमुक तमुकचं काम करतोय. हा अक्षय खन्ना आहे, हा अमुक तमुकचं काम करतोय. हे आपल्याला कळतं. पण तरी देखील ज्यावेळी एखादा भावनात्मक प्रसंग येतो या चित्रपटामध्ये, तुमच्या आमच्या डोळ्यातून पाणी का वाहतं? आपल्याला माहित आहे खोटं आहे, हे 100% खोटं आहे. हा माणूस ती भूमिका करतोय, तो नाहीये, हे सगळं माहित असतं त्याला. ही जी वेदना होते, हा जखमी झालेला आहे, ती वेदना खोटी आहे, त्याची जखम खोटी आहे, त्याच्या जखमेतलं रक्त खोटं आहे, हे तुम्हाला आम्हाला कळत असतं. पण तरी तुमच्या आमच्या डोळ्यातून पाणी वाहतं. कारण आपले डोळे जे पाहतात ते आपलं मेंदू त्याचं विश्लेषण करू शकत नाही, त्याला ते खरं वाटतं. आणि म्हणून